मराठी बांधव जे मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे उपोषणाचा कळ मांडला, हे तर मला एक सरकारला आवर्जून विनंती करायची आहे या चॅनलच्या माध्यमात। आणि जे आमदार, खासदार, माजी असेल, पुढारी असेल, या सर्वांना मला एक आवर्जून आणि हात जोडून विनंती करायची आहे की गेल्या विधानसभेला ह्याच जनतेने तुमच्यावर गुलाल टाकला आणि तुमच्यावर विश्वास राखला। माझा परिचय जावेद भाई पठाण, सामाजिक कार्यकर्ता। आपण बघतायत की आपल्या महाराष्ट्रात जे पाटील समाज, मराठी बांधव जे मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे उपोषणाचा कळ मांडला, ज्या गेल्या 2 दिवसापासून मुंबई आझाद मैदानावर जे उपोषण चालू आहे, त्या उपोषणमध्ये आपण चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत की किती गरीब जनता आणि शेतकरी वर्ग आणि प्रत्येक वर्गातले तिथं लोक, त्यांची खाण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, झोपाची सोय नाही, पाणी पावसाची किती परेशानी त्यांची होती आहे। हे तर मला एक सरकारला आवर्जून विनंती करायची आहे या चॅनलच्या माध्यमातून की त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या लवकरात लवकर त्या मागण्याचा तोडगा काढावा। आणि जे आमदार, खासदार, माजी असेल, पुढारी असेल, या सर्वांना मला एक आवर्जून आणि हात जोडून विनंती करायची आहे की गेल्या विधानसभेला ह्याच जनतेने तुमच्यावर गुलाल टाकला आणि तुमच्यावर विश्वास राखला। गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला तुमच्यावर गुलाल टाकला आणि तुमच्यावर प्रेम दाखवलं, ती हीच जनता आहे, हीच गरीब जनता, शेतकरी वर्ग असेल किंवा कामगार असेल, मजुरीवाला असेल, काय असेल, हे सारे का सारे मुंबईला आझाद मैदानात किती परेशानीत बसलेले आहे। तर तुम्ही सरकार आरक्षण देईल नाही देणार, जे काय होईल ते होईल, पण बाकीचे जे पुढारी लोक आहेत, जे राजकीय लोक आहेत, कोणत्या पक्षाचा असो, यांचा सर्वांचा कर्तव्य आहे की या जनताची सोय आपण राखावी, आपण त्यांची देखभाल करावी। ते आरक्षण नाही म्हणून, पाहुणे म्हणून का होत नाही, पण आपण ही सारी त्यांची सोय राखवली पाहिजे, असं माझं मत आहे। तरी मी या सरकारला अशी विनंती करतो की पाटील समाजाच्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या कोणत्याही समाजाला न दुखावता त्या मागण्याचा लवकरात लवकर तोडगा काढावा। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटील यांचा मी आभार मानतो की त्यांनी या गोरगरीब जनतेचा जो हातात घेतला, त्या कळाची मी खूप मनापासून त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स। अब होगी हर खबर अपडेट, क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर 1 YouTube न्यूज चैनल औरंगाबाद अपडेट्स। औरंगाबाद का अपना YouTube न्यूज चैनल।